वो फेज 2 का MS धोनी मुझे पसंद नहीं, मुझे वो फेज 1 का MS धोनी क्या था फेज 1 का? छक्का ही मारता था सिर्फ छक्का, ये बैट उठाया तो बाहर ही स्टैंड को, सिंगल वाला MS धोनी मुझे पसंद नहीं. या व्हिडिओमध्ये दादा गांगुली महेंद्रसिंग धोनीबद्दल जे बोलतोय ना ते मला वाटतं अत्यंत खरं आहे. म्हणजे मलाही असंच वाटतंय की धोनी आधी वेगळा होता आणि नंतर वेगळा होता. म्हणजे 2004 मध्ये आलेला धोनी अगदी छोट्या शहरातून आलेला होता, रांचीसारख्या, आणि इतके मोठे केस होते त्याचे. सावळ्या कलरचा हा धोनी होता. पहिल्याच मॅचमध्ये तो ज्यावेळी खेळायला आला त्यावेळी वन डेची जी टीम होती त्याची जर्सी निळी होती आणि त्यानं घातलेले पॅड मात्र पांढरे होते. हातामध्ये BSCची बॅट होती. विशाखापट्टणममध्ये 148 काढणारा धोनी, जयपूरमध्ये 183 रन्स काढणारा धोनी, 2007 मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारा धोनी. त्याचप्रमाणे भारतीय संघातील एखाद्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच म्हणून एखादी बाईक मिळाली तर ती बाईक घेऊन त्याच्यावर त्या प्लेअरला बसवून मैदानामध्ये चक्कर मारणारा धोनी हा वेगळा होता. आणि नंतरचा धोनी अगदी वेगळा झाला. धोनी आधी वन डाऊनला यायचा आणि तुफान फटकेबाजी करायचा, नुसत्या 6वर 6 मारायचा. पण नंतर मात्र ज्यावेळी कॅप्टन झाला धोनी तो आला 6 नंबरला. बॅटिंगमध्ये चेंज झाला. अगदी तुफान फटकेबाजी करणारा धोनी मात्र डिफेन्सिव्ह झाला. अगदी त्याच्या बायोपिकमध्ये सुद्धा त्याचे जे कोच असतात ते कोच त्याला सांगतात की ये डिफेन्सिव के चक्कर में कहाँ पड़ रहे हो यार, आपको एग्रेशन ही सूट करता है. और एग्रेशन ही तुम्हें सूट करता है, कहाँ ये डिफेंसिव के चक्कर में पड़ रहा हो. तर नंतरचा धोनी मात्र अगदी कूल झाला आणि मग त्याने खूप सारे रेकॉर्ड्स केले. अगदी मला आठवत आहे की ज्यावेळी मी क्रिकेट बघायचो आमच्या हॉस्टेलमध्ये त्यावेळी जे धोनीला ट्रोल करायचे लोक ते नेहमी सांगायचे की आता हा धोनी आला आहे आणि हा मॅच शेवटपर्यंत घेऊन जाईल आणि मॅच हरवून देईल. म्हणजे नंतरचा धोनी अगदी 50व्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊन जायचा चेस करताना आणि बऱ्याच वेळा तो हारायचा देखील पण खूप वेळा जिंकायचा. नंतर मग धोनी रिटायर्ड झाला आणि कधीच तो मीडियासमोर आला नाही. त्याचे मग ते बाईक चालवतानाचे व्हिडिओ आपल्यासमोर येतात आणि त्याच्या शेतामध्ये तो शेती करताना ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ आपल्यासमोर येतो. ज्यावेळी जीवा लहान होती त्यावेळी जीवासोबत खेळतानाचे व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर यायचे. पण आता मात्र धोनी कुठं दिसत नाही. फक्त IPL मध्ये 2 महिने दिसतो. पण आम्हाला मात्र धोनी नेहमी दिसावा असा वाटतो, कारण आम्ही धोनीवर अगदी माही असल्यापासून ते कॅप्टन कूल ते थाला असेपर्यंत आम्ही प्रेम केलेलं आहे. आजही धोनी आमच्यासाठी माही आहे, कॅप्टन कूल आहे, थाला आहे आणि तितकंच प्रेम आहे. आम्हाला वाटतं की तो नेहमी चर्चेत असावा, दिसावा, जे काही असेल पण तो आम्हाला दिसावा असं आम्हाला नेहमी वाटतं. सो महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही देखील माहीचे, कॅप्टन कूलचे, धोनीचे फॅन असाल, MSDचे फॅन असाल, थालाचे फॅन असाल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. 7 फॉर द रिझन नक्की कमेंट करा.